सचिन अहिर यांनी तुमच्याच पक्षातून आज उपसभापतीसाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। ठाकरेंसाठी किती मोठा धक्का आहे? आता तिथे ताई त्यांनाच विचारा। आमचे नेते, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे नेतृत्व, महाराष्ट्राचे प्रत्येक लोकप्रतिनिधी कुठल्याही पक्षाचे ते मान्य करतो। ऑपरेशन 3 याची आजपासून सुरुवात झाली आहे। आगे अजून भरपूर बाकी आहेत। ऑपरेशन 3 आणि 4 हा दोघे ऑपरेशन मी वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात सांगितलं होतं की हा दोन ऑपरेशन महाराष्ट्रात लवकर दिसतील। त्याचे कारण असं आहे की एकनाथराव शिंदे साहेबांचे नेतृत्व, 18 तास काम करणारा नेता, लोकप्रतिनिधींना एक फोनवर उत्तर देणारा नेता, आपला प्रश्न सोडवणारा नेता म्हणजे एकनाथराव शिंदे। निश्चितच काय कारण वाटतं नेमकं हे आमदार खासदार फुटीच्या मागे काय कारण वाटतं? हे बघा, सगळे आमच्याकडे मित्र जे आहे आमदार भेटतात, ते एकमेकांना बोलतायत, त्यांचे नेते त्यांना भेटत नाही। त्यांच्या मतदार क्षेत्राचा प्रश्न असतील, विकास कामे असतील, जर होत नसेल तर लोकप्रतिनिधींना शेवटी लोकांना उत्तर द्यावा लागतो म्हणून। आणि शिंदे साहेबांचं नेतृत्व महाराष्ट्राने मान्य केलं आहे, प्रत्येक लोकप्रतिनिधी। आता आमदार आहे, त्याच्यानंतर नगरसेवक आहे, बघा पुढे पुढे। निश्चितच जे खासदार फुटले त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन उद्धव ठाकरे दौरा करताना पाहायला मिळाले। डॅमेज कंट्रोल जे आहे ते सुरू होतं आणि असं असताना कुठेतरी आता सचिन अहिर देखील आपल्या पक्षामध्ये आलेले आहेत। निश्चितच किती मोठा फटका बसू शकतो आता? जिथे जिथे दौरा करतात तिथे अजून लोक आमच्याकडे प्रवेश करतात। आता मुंबईचे आज आमदार आलेत, मुंबईला दौरा करावा। मुंबईच्या दौऱ्यात झाल्यावर किती नगरसेवक प्रवेश करतील हे आपल्या समोर येईल। सचिन अहिर आले, आता आणखीन किती आमदार रांगेमध्ये आहेत? जवळजवळ 12 ते 13 14 आमदार लवकरच। कधीपर्यंत हे एकनाथ शिंदे साहेब ठरवतील तारीख। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारचा मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।